सायंकाळचे 5 वाजले. कॉलेज सुटलं. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता मावळतीला चाललेला होता. सगळं आभाळ तांबडं होऊन चमकायला लागलं. पक्ष्यांचे थवे आकाशातून मुक्त संचार करत उडत होते. उमा यशवंतला कावरी बावरी होऊन पाहायला लागली. 2-4 क्षणात तो तिच्या नजरेला पडला. ती त्याच्या जवळ गेल्यावर दोघं बोलत बोलत मेहंदीच्या आडोशाला हिरवळीवर निवांत बसले. आज उमा मात्र यशवंतला अगदी चिकटून बसली होती. दोघेही निःशब्द होऊन एकमेकांकडे बघत होते. उमाला खूप बोलायचं होतं, पण सुरुवात कुठून करायची ह्याच शब्दांच्या पेचात ती गुरफटलेली होती. यशवंत आकाशात उंचावर उडणाऱ्या शुभ्र पक्षाकडे न्याहाळून बघत होता. त्याच्या मनातून तो त्या पक्षावरून काही अंदाज लावून बोलणार, तोच यशवंतची नजर उडत्या पाखरावरनं झाडाच्या फांदीवर गेली. एक पक्षी उडत उडत त्या फांदीवर आला. क्षणभर बसताच दुसरा पक्षी आला. ती मादी असावी. पाहता पाहता दोन्ही पाखरं जवळ आली. चोचीत चोच घालून जणू प्रेम करण्यात मग्न झाली. यशवंत त्या पाखरांकडे सारखं नजर रोखून बघत होता. यशवंत सारखा कुठे बघतोय म्हणून उमानं त्याच्या नजरेच्या रेषेनं सहज फांदीकडे बघितलं आणि लाजून त्याच्या मांडीवर मस्करीनं थाप मारली. त्याचं लक्ष वेधून घेतलं. भवाळी उंचावून इशारा केला. तिच्या मनातल्या भावना यशवंतनं ओळखल्या. दोघेही त्या पाखरांच्या प्रणयसुखात प्रेमात मग्न झाले. यशवंतचं लक्ष त्या फांदीवरच्या प्रीत पाखरांवरनं आपल्याकडे वळवून घेत उमानं अंतर्मनातले शब्द ओठातून बाहेर फेकायला सुरुवात केली. यशवंत, मला तुला काही सांगायचं होतं रे. असं अचानक बोलून तिने त्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. हिरवळीवर असलेल्या यशवंतच्या हातावर तिने हात ठेवला. स्पर्श होताच यशवंतनं आपला हात तिच्या हाताखालून काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण तिने तो त्याचा प्रयत्न असफल करण्यासाठी तो हात अधिक घट्ट दाबून धरला. तिच्या गरम उबदार कोमल हातानं यशवंतच्या पुरुषी शरीरावर काटा आला. त्याचं अंग शहारलं. पण संयमाची फार मोठी शिदोरी यशवंतजवळ होती म्हणून तो जराही मनानं डगमगला नाही. स्त्री स्पर्श हा त्याच्या ध्येयापेक्षा तुच्छ होता. तो टायरमध्ये हवा भरल्यासारखा फुगून होता. उमानं अजून एकदा, यशवंत, मला तुला काही सांगायचं आहे म्हणून त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आणि डाव्या हातानं त्याच्या भरदार छातीवरच्या कुरळ्या केसातून हाताची बोटं फिरवत त्याचा होकार ऐकायला कान टवकारून त्याचे हृदयाचे ठोके मोजायला लागले. तिचा गरम उबदार स्पर्श यशवंत बाजूला सारण्यात व्यस्त होता. स्त्री, पैसा यामध्ये गुरफटून न राहता त्याला एक ध्येय गाठायचं होतं. शील आणि पावित्र्य जपून तो आपलं शिक्षण आणि ध्येय गाठण्यासाठी आला होता. आणि जर आपण ह्या चक्रव्यूहात सापडलो तर आपलं स्वप्न, आपलं ध्येय आणि आपलं कुटुंब आणि त्या समाजाचं काय? अशा नानाविध प्रश्नात तो घुटमळत होता. तो सम्यक क्रांतीचा पुरस्कर्ता होता. परिवर्तनवादी युवक होता. स्वतःचं ध्येय हे त्याला जीवापेक्षा प्रिय होतं म्हणून तो क्षणार्धात विचारात गुंतला. तेवढ्यात उमानं त्याच्या छातीवर फिरणाऱ्या बोटांनी त्याच्या छातीवरचे केस हलकेच ओढले तेव्हा तो भानावर आला. त्याचं अंग शहारलं. अंगाला स्त्रीचा एवढा दृढस्पर्श झाल्यावर पुरुषी काळीज फडफडून विरघळून पाणी पाणी झाल्यासारखं वाटायला लागलं. तिच्या टुमदार मांसल घट्ट स्तनांचा स्पर्श यशवंतच्या दंडाला होत असल्यानं तिच्या स्तनानं विभागणारी चिरोटी एखाद्या दरीसारखी दिसत होती. यशवंत सावध झाला. नकळत त्याचा हात तिच्या खुल्या मोकळ्या पाठीवर पडला. मोठ्या गळ्यामुळे तिची पाठ अगदी रुंद दिसत होती. संगमरवरी दगडावरून हात घसरावा तसा हात पाठीवरनं घसरत होता. परस्त्रीचा स्पर्श झाल्यावर पुरुषी मनाचे अगदी ठोके चुकतात. यशवंतच्या अंगाचं पाणी पाणी झालं, पण यशवंतला मनाला काबूत ठेवणारा सामर्थ्य तरुण तो असली चूक करू इच्छित नव्हता. उमाचं ऐकून तो थोडा वेळ थांबला. हसऱ्या स्वरात म्हणाला, हे बघ उमा, तुझ्या मनात काय आहे, तुला काय सांगायचं आहे ते सगळं मी ओळखतो. मग काय झालं?
असं म्हणताच त्यांनी एक लांब सुस्कारा सोडला. तिच्या हाताला धरून तिची छातीवर रुळणारी कोमल बोटं बाजूला सारत तो म्हणाला, पण तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे उमा. ही वाट खूप संघर्षाची आहे. त्या वाटेवर आपण दोघेही धावून धावून थकून जाऊ. अगं, इतकी साधी सोपी बोलून जायची गोष्ट नाही आहे ही, फार अवघड आहे. तुला वाटतंय का की ही जातीय व्यवस्था आपल्या प्रेमाला स्वीकारेल, आपलं प्रेम सहन करेल? अगं, तोंड काळं करून जन्माला आलेल्या लेकरासारखं आमच्या इतर समाजाकडे पाहिलं जातं आणि हे त्या उच्चभ्रू लोकवस्तीत राहणाऱ्या वागणाऱ्या लोकांना पचेल असं वाटतं तुला? लक्षात घे, मी जातीनं एक वारीक म्हणजे न्हावी आहे. ज्यांची थोबाडं खरडून मळ काढून त्यांच्या ज्वारी गोंडरावर जगणारी माणसं आम्ही. आमच्यावर तू जीव लावणं त्यांना पचेल का? अगं, अख्खं गाव गोळा होईल, आमचं घर रस्त्यावर येईल, याचा विचार कधी केलायस का? उमा यशवंतच्या डोळ्याकडे सारखं बघत शांतपणे ऐकत होती. त्याचं ओजस्वी बोलणं तिला ऐकावंसं वाटत होतं. यशवंत बोलत बोलत आपोआप थंड होता. त्याचा राग शांत झालेला बघून उमा म्हणाली, हे बघ यशवंत, जेव्हाही मी निर्णय घेते तेव्हा मी पक्का निर्णय घेते आणि मी जे ठरवलंय ते निश्चित असतं. तू मला मान न मान किंवा तू माझी कदर कर नको करूस, पण मी तुला माझ्या मनात स्थान दिलंय. मला तू जीव लावावास, माझ्याशी बोलावंस, मला भेटावंस किंवा मला जवळ घ्यावंस असं काही नाही आहे. मी प्रेम फक्त तुझ्यावर, तुझ्या स्वभावावर, तुझ्या विचारांवर करते, एवढंच. तू माझ्याशी बोललास नाही बोललास तरी चालेल, पण मी फक्त तुझी बनून राहणार, तुझी बनून जगणार. माझं मन मी तुझ्या पायांवर व्हायलंय एवढं मात्र नक्की. असं म्हणत ती जरा पदर सावरून बसली. तिच्या पोटाचा भाग अगदी संगमरवरासारखा गुळगुळीत दिसत होता. तिच्या सौंदर्यात यशवंत रममाण होण्याअगोदर वाऱ्याची एक झुळूक आली आणि अचानक वाऱ्याचं रूपांतर थेंबात झालं. थेंब टपटपायला लागले. निरभ्र आकाश, पण अचानक पावसाचे थेंब बघून दोघंही गडबडले. वाऱ्याच्या झुळकीवरचं उमाचं लक्ष पुन्हा त्या फांदीवरच्या पाखरांकडे गेलं. ती पाखरं वाऱ्याच्या लाटेनं जरा सावरली, प्रणय सुखातनं बाहेर आली. पावसाच्या थेंबानं ती पुन्हा दूर झाली. पुन्हा वाऱ्याची झुळूक आली. ती एका फांदीवरची पाखरं 2 फांदीवर आणि 2 फांदींवरनं 2 झाडांवर निघून गेली. 2 दिशेनं 2 पाखरं उडून गेली होती. ही गोष्ट मात्र उमाच्या अगदी मनाला लागली. यशवंत आणि उमा सारखे फांदीवर बघत होते. दोघांनाही कुणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. तरीही यशवंत म्हणाला, त्या पाखरांचं बघ, ती पाखरं आत्ता जवळ होती, प्रेम करत होती, प्रेमसुखात होती. हो ना, पण एका वाऱ्याच्या झुळकीनं त्या दोघांना वेगळं केलं, त्यांचा प्रेमभंग केला आणि प्रेमात रममाण झालेली ती पाखरं उडून गेली. ती पाखरं. यशवंतच्या बोलण्यातलं गांभीर्य समजून उमा उत्साहीपणे म्हणाली, पण ती पाखरं पुन्हा भेटतील का? त्यांचं मनोमिलन पुन्हा होईल का यशवंत? या प्रश्नाचं यशवंतकडे उत्तर नव्हतं. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, शक्य नाही. ज्या क्षणाला ती उडून दूर झाली ती आता आयुष्यभर भेटणार नाहीत. कुठे होणार त्यांची भेट काय माहिती. झाली तेवढीच भेट झाली, झाला तेवढाच प्रेमानंद झाला आणि तेवढंच प्रणयसुख. पण आता ते कधी भेटणार नाहीत. एकमेकांना बघायलाही मिळणार नाहीत. अगदी 2 मिनिटाची त्यांची ओळख, तेवढंच मनात प्रेम. उमा यशवंत सांगत असलेली पक्ष्यांची प्रेम कहाणी मन लावून ऐकत होती. तिला खूप वाईट वाटत होतं. ती सारखं यशवंतकडे टक लावून बघत होती. नाना विचार तिला या प्रसंगावरनं सुचले. ती विचार करायला लागली. अगदी 2 मिनिटांची त्या पाखरांची ओळख आणि आयुष्यभर पुन्हा भेट नाही. उमाच्या मनाला खूप हेलावून गेलं. ती यशवंतला पुन्हा म्हणाली, त्याच क्षणभर सुखाच्या आठवणीवर, प्रेमावर जर त्यांनी आपलं आयुष्य घालवलं तर? अगदी बरोबर आहे, नक्कीच. ती पाखरं तेच करतात. आपल्या प्रेमाचे, प्रणयाचे 4 क्षण साठवून त्याच क्षणांना आयुष्यभर मनात साठवून त्याची उजळणी करत जगत असतात ते. तेवढ्यात टपटप येणाऱ्या थेंबांनी दोघांना चांगला चिडकावा दिला.
खरं तर निसर्गानं त्यांच्यावर खुश होऊन केलेली ही जलवृष्टी म्हणावी लागेल. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांवर पाण्याचे थेंब टवटवीतपणे चिकटून बसावे तसे आकाशातून पडलेले टप्पोरे पावसाचे थेंब उमाच्या गोऱ्या गोऱ्या गुळगुळीत गालावर चिकटून बसल्यानं तिच्या सौंदर्यात पडलेली भर सांगावी तरी कशी. तिच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटा ओल्या झाल्या, त्यामुळे त्या गालावर चिकटून मनसोक्त आनंद घेत होता. तिच्या गालावर थांबलेले थेंब ओठांनी टिपावे असं वाटणारं तरुण मन यशवंतजवळ होतं, पण तो संयमी तरुण तसं करू इच्छित नव्हता. हो नाही म्हणत म्हणत कळत नकळत दोघं एकमेकांना जीव लावत होते. नाही म्हणता किंवा नकळत असावं, पण यशवंतही तिच्या प्रेमाला चांगला प्रतिसाद द्यायला लागला होता. दोघंही प्रेमाच्या रंगात किंवा रंगून गेले कळलंच नाही. दोघांचं प्रेम आता कॉलेजात चर्चेचा विषय झालं. प्रीतीची 2 पाखरं महाविद्यालयाच्या मैदानात प्रीतीच्या गंधात कधी न्हाऊन निघाली, कधी रंगून गेली कळलंच नाही. चित्रपटात किंवा कथा कादंबरीत शोभून दिसावं असं उमा यशवंतचं प्रेम बहरत होतं. यशवंत तिच्या प्रेमात प्रांजळ, नितळ, निरभ्र आणि प्रामाणिक राहायला लागला. आता दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं. शिवाय त्यांचं प्रेम निस्वार्थ, नितळ पाण्यासारखं खळखळणारं होतं. त्याला वासनेचा किंवा मादकतेचा जराही गंध नव्हता. जिथे मादकता, भावना, वासना आली तिथे सुगंध अत्तरासारखा उडून जातो. फक्त एकमेकांचं मन जपणं, एकमेकांचं होऊन राहणं, सुखदुःखात साथ देणं असं मानसिक आधाराचं त्यांचं प्रेम होतं. कधीकधी बोलताना निसर्गाला साक्ष ठेवून आपण जीवनसाथी होण्याच्या सुद्धा आणाभाका झाल्या. भवऱ्यानं फुलाला सुगंधी करावं तसं यशवंतनं कळत नकळत उमाच्या सहवासात येऊन तिच्या अवतीभोवती राहून तिचं जीवन सुगंधी केलं. तिलाही आता जगण्यात अर्थ वाटायला लागला. खालच्या नजरेतून तो तिला आणि ती त्याला न्याहाळत होती. दिवसभर एकमेकांना दिसले नाहीत तर कावरीबावरी होत होती. आणि तिचं कावरं बावरं होणं यशवंतच्या मनाला घायाळ करायला लागलं. यशवंत उमाशी बोलत होता, नकळत तिला जीव लावत होता. सांगायचं म्हटलं तर तो तिच्या प्रेमात पडला खरा, पण तो जाती व्यवस्थेची भयानकता चांगली ओळखून होता. लहानपणापासून त्यांनी जातीयतेचे चटके सहन केलेले होते. पण उमाला मात्र समजावणं कठीण होतं. आजपर्यंत कोण्या मुलीकडं वळूनसुद्धा न बघणाऱ्या अशा चारित्र्यवान प्रांजळ पुरुष असलेला यशवंत उमाच्या निस्वार्थी प्रेमात गुंतून गेला होता. उमानं जीवनातला पहिला पुरुष म्हणून यशवंतकडे पाहिलं. तसं तर त्याला बालपणापासून जीव लावला होता तिने. तो तिला लहानपणापासून आवडत होता. स्त्रीला स्वरूपापेक्षा कर्तृत्ववान, शीलवान, गुणवान आणि खरं बोलणारा पुरुष आवडतो. आणि जर का एखादा पुरुष आवडला तर ती त्याला आपलंसं करण्यासाठी वाटेल ते करायला तयार होते. ती त्याच्या मनासारखं वागते. अगदी जीवाची बाजी लावेल, पण ती तो पुरुष आपला करते. आणि उमाच्या भावनेत पुरुष म्हणून यशवंत होता. आपलं सारं जीवन त्याच्यापुढे जेवणाचं ताट वाढावं तसं वाढून ठेवलं तिने, कारण तिच्या प्रेमळ जीवाला फक्त यशवंत पसंत होता. तो सामर्थ्यवान आहे, हुशार आहे, भावना ओळखणारा आहे, म्हणून ती फक्त यशवंतवर जीव ओवाळून टाकत होती. आजकाल दोघंही एकमेकांसाठी व्याकुळ असायचे. महाविद्यालयात त्यांचं प्रेम चांगलं बहरलं. निस्वार्थ, प्रांजळ आणि त्यांच्या प्रेमाचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा असं प्रेम होतं त्यांचं. एका आलिशान घराण्यातल्या आधुनिक मुलीनं एका खेडूत, आर्थिक बाबतीत कमकुवत, ज्याचा फीचा बंदोबस्त नाही, राहणीमानात कुठली उंची नाही, तिच्या पॉकेट मनी एवढ्या पैशावर त्याने आपला वर्षाचा खर्च भागवावा अशा मुलावर जीव ओवाळून टाकावा, त्याला सगळं अर्पण करून टाकावं असं तिला वाटत होतं. पण हे मात्र बापाच्या पैशाच्या जोरावर उतांडलेल्या पोरांना पचणार कसं हे त्यांना खपत नव्हतं. पण जलने वाले जलते है असं म्हटल्यासारखं या दोघांचं बोलणं भेटणं सुरूच होतं. आज कॉलेजची व्हिलेज टूर रायपूरला जाणार म्हणून नोटीस लावली होती. BAच्या 3 वर्षांची मुलं सहभागी होतील असंही त्यावर लिहिलं होतं. ते बघून मुलं तयारीला लागली.
उमा यशवंतला भेटली. ती खूप उत्साही होती. विलेज टूरबद्दल बोलताना तो जरा निगेटिव्ह होता. उमाच्या सततच्या आग्रहाखातर तो यायला तयार झाला. गुरुवारी सकाळी 7 वाजता कॉलेजच्या मैदानावर सर्वांनी यायचं, 6:15ला व्हॅन येणार आहे, एक वेळचा डबा बरोबर आणावा, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. उमा यशवंतला म्हणाली, यशवंत, मी आपल्या दोघांचाही डबा हॉस्टेलवरनं घेऊन येते. त्याच्या गप्प बसण्यातच होकार होता. उमाच्या एका वाक्यात त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळाली. गुरुवार उजाडला. रायपूरला जाण्यासाठी व्हॅन तयार होती. विद्यार्थी जमा व्हायला लागले. उमाच्या जीवात जीव नव्हता. यशवंत येतोय का नाही हे तिच्या मनात होतं. तिचे डोळे त्याची वाट बघत होते. तो आला आणि ती समाधानी झाली. रायपूरला सकाळी 11 वाजता पोहोचले. गावात गेल्यावर गावाचं विविध प्रकारे निरीक्षण करायचं होतं. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता. विद्यार्थी गावात फिरायला लागले. गावानं उभारलेले नवनवीन प्लॅन्ट, शुद्ध जल योजनेचा प्रकल्प, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, रस्त्याला महापुरुषांची नावं आणि प्रत्येक घराला घरातल्या महिलांची नावं, हा एकंदर निर्मल ग्राम बघून मुलं प्रभावित झाली. खरंच गाव स्वच्छ, निर्मल आणि सर्व योजनाबद्ध होता. गावात मंगल कार्यालय होतं, समाज मंदिर होतं. सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहून सगळे सण एकत्र साजरे करतात, हा वेगळा गुण तिथे पाहायला मिळाला. गावातल्या प्रमुखांशी म्हणजे पाटलांशी, सरपंचांशी चर्चा झाली, प्रश्न विचारले गेले. मुलांनी निरीक्षण केलेल्या गावातल्या सगळ्या बाबी मांडायच्या, मनात आलेले सगळे प्रश्न त्यांना विचारायचे होते. यशवंतनं सरपंचांना प्रश्न विचारला. गावाचा विकास हा खूप छान पद्धतीनं झाला आहे, सगळ्या योजना राबवल्या आहेत, पण दलित वस्तीचा विकास अजून व्हावा तेवढा गावाच्या तुलनेत झालेला नाही. पिण्याचं शुद्ध पाणी गावातल्या खालच्या वस्तीकडे गेलेलं नाही. गावातल्या रोडचा, नालीचा विकाससुद्धा त्या लोकांपर्यंत पोचला नाही. सरपंच साहेब, गावाचा विकास हा सर्वांगीण व्हावा, प्रत्येक घटक त्यात यावा. दलित, मागासलेला घटक त्यात वर आला पाहिजे, त्याला सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत, कारण त्यांची परिस्थिती इतर लोकांच्या तुलनेत बरी नसते. गावात घरकुल योजना कमी प्रमाणात आली आणि जिथं घराची गरज आहे किंवा घरच नाही अशा माणसांपर्यंत ती पोचलीच नाही. एकंदर आपल्या गावाचा विकास झाला, पण मागासलेली वस्ती आणि माणसं यांच्यापर्यंत तो पोहोचला नाही. आपलं गाव हे एकंदर पांढऱ्या शुभ्र भिंतीसारखं आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पण त्यात दलित वस्तीचा विकास नाही, हा त्या भिंतीवरचा काळा डाग आहे. तो आपण पुसून टाकावा, मग गाव स्वच्छ, पांढऱ्या शुभ्र कागदासारखं होईल. सगळी मुलं यशवंतकडे बघत होती. शिक्षकांच्या जीवात जीव नव्हता. यशवंत स्वतःच्या मनातल्या भावना आणि मागासलेल्या समाजाच्या भावना निराश भावनेनं मांडत होता. त्याच्या बोलण्याला गावातल्या सरपंचानं मान हलवून जणू मनातल्या मनात होकार दिलेला असावा. सगळी मुलं यशवंतकडे बघत राहिली. दुपारचे 3 वाजले. मुलांना गावाच्या बाहेर मैदानात तलावाच्या काठी जायचं होतं. सर्वजण आपापला डबा सोडून जेवत बसले. उमानं यशवंतचा डबा आणला होता. दोघं एकत्र जेवत होते. उमानं यशवंतला आधी घास घेण्याचा मान दिला. ती त्याला मनातून पतिप्रेमाचा मान सन्मान देत होती. आधी तू म्हणण्यात शेवटी यशवंत हारला आणि उमानं त्याला अगोदर घास दिला. जेवण आटोपून विद्यार्थी जरा इकडे तिकडे फिरत होते. उमा यशवंतला निळ्याशार तळ्याच्या काठावर बोलत बोलत घेऊन गेली. तळ्याचं पाणी अगदी निळशार, निर्मळ होतं. वाऱ्याच्या स्पर्शानं पाण्यात लहरी उमटत होत्या आणि त्या लहरी धावत कडेला येऊन भिडत होत्या. अगदी तशीच उमाच्या मनाची अवस्था. यशवंतच्या प्रेमानं तिच्या मनात अनेक तरंग उठले होते. त्याच्या अनेक लहरी यशवंतच्या मनाच्या कपारीला भिडल्याशिवाय समाधानी होणार नव्हत्या. उमा पाण्याच्या लहरीकडे एकटक बघत होती. यशवंतही पाण्याच्या खोल बुडापर्यंत विचारात मग्न होता. उमानं त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा पाण्याच्या अगदी मधोमध बघत म्हणाली, यशवंत, या लहरी मला खूप आवडतात. बघ ना कशा वाऱ्याच्या तालावर धावत येतात. जणू एखादा संदेश आपल्या प्राणप्रियाला सांगण्यासाठी आतुरतेनं धावत यावं तसा त्या संदेश घेऊन येतात कडेला. पण किनाऱ्यानी खूप मोठी शपथ घेतली उमा.
त्याला आधार देण्याची, साथ देण्याची. म्हणून तर लहरीचं अस्तित्व टिकून आहे. तो प्रत्येक संकटात सोबत आहे, वचन दिल्यासारखा. यशवंत, मला अशीच साथ हवी आहे तुमची. तू पण माझं, माझ्या भावनांचं, माझ्या मनाचं असं खंबीरपणे संरक्षण करावं असं वाटतंय मला. मला माझ्या आयुष्याचा आणि माझ्या जीवनातल्या प्रत्येक लहरीचा किनारा तुम्ही पाहिजे. ती तळमळीनं बोलत होती. तिच्या प्रत्येक शब्दाकडे तो लक्षपूर्वक पाहत होता, ऐकत होता. त्याची नजर सहज पुन्हा पाण्याकडे गेली. नितळ निळ्या पाण्यात 2 पक्षी कडेवर अंग पाण्यात बुडवून फडफडवत होती. पुन्हा पुन्हा ती पाखरं त्या पाण्यात बुडून अंग फडफडवत होती आणि पुन्हा बाहेर येऊन एकमेकांना चोच लावून पुन्हा पाण्यात जात होती. उमाचंही लक्ष यशवंतच्या नजरेला धरून त्या पाखरांवर स्थिरावलं. ती पाखरं उडून बाजूच्या झुडपावर बसली आणि एका सुरात गाणं म्हणावं तशी गात होती. उमा म्हणाली, यशवंत, तुम्हाला गाणं आवडतं का? तो लगेच हो म्हणाला. कुठलं? मला शास्त्रीय संगीत आवडतं. झाकीर हुसेन, बिस्मिल्लाची शहनाई खूप आवडते. मी मुकेशच्याही गाण्याचा फॅन आहे. यशवंत सांगत होता तसा उमाच्या मनात तरंग उमटत होता आणि त्याच्या लहरी चेहऱ्यावर दिसत होत्या तिच्या. कारण तिच्या मनातलं, तिला आवडणारं सगळं यशवंतला आवडत होतं. ती लगेच म्हणाली, मुकेशचं गाणं कुठलं? अगं, मुकेशची सगळी गाणी. चंदन साबदन, चंचल सी शुभन, चांद सी महबूबा हो मेरी. बहुत बढिया. अरे, मी तर दिवाणी आहे मुकेशची. मला ही गाणी खूप आवडतात. आपल्या आवडी किती एकसारख्या आहेत. मला गझल पण आवडते बरं का. बडे उस्ताद गुलाम अली यांची गझल, चुपके चुपके रात दिन. यशवंत, आपल्या आवडी एकदम सेम आहेत रे. असं म्हणत तिने त्या गाणाऱ्या पाखराकडे बघितलं. दोघांचीही नजर पाखरावर गेली आणि उमा अगदी श्वासाच्या स्वरात गाण्याची धून गात होती, वक्त करता जो वफा. त्या पाखरांवर दोघांची नजर पडताच दोघं वेगवेगळ्या दिशेला उडून गेली. उमाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसायला लागली. त्या पाखरांचं असं उडून जाणं तिला आवडलं नाही. त्या रिकाम्या फांदीकडे बघत, त्या हलणाऱ्या झुडपाच्या काटेरी फांदीकडे बघत उमा म्हणाली, आपल्या आवडीनिवडी, आपली खाण्याची पसंती सगळं एकसारखं आहे, फक्त विचार मात्र भिन्न आहेत. यशवंत लगेच हो म्हणाला. त्याने तिच्या मनातलं ओळखलं. ती म्हणाली, त्या गावातल्या दलित वस्तीचं तुला काय होतं रे? सगळ्यांनी बघितलं, तूच का बोललास त्याबद्दल? मी सगळ्यांसारखं पाहिलं नाही ना. ते अन्याय झालेला मला पाहवला नाही, मला राहवलं नाही. ते बोललं पाहिजे. त्या गरीब लोकांची ताकद नाही तिथे जाऊन बोलायची. आपल्याला संधी मिळाली, मग आपण का बोलू नये? आणि विषयही खरा होता, सार्वजनिक होता, विशेष म्हणजे हक्काचा, न्यायाचा होता. हे सगळं बघून आपण मूक का बसायचं? पण आपण का बोलायचं म्हणते मी? कारण मी भोगलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. आणि असं कुठे दिसेल तिथे मी बोलणार, तर माझ्या शिक्षणाचा फायदा. मी गरिबीतून आलो आहे आणि आजही गरिबीच्या यातना भोगतोय, म्हणून मी बोलायला लागतो. ज्यांना गरिबी काय, खेड्यातलं जनजीवन आणि मागासलेल्या दलित इतर समाजाचं जगणं माहिती नाही, ते काय विचार करणार ग? त्या इतर जातीविषयी त्यांचा काय? त्यांचे प्रश्न, त्यांची अवस्था मला दिसते, मी बोलतो. त्यांचा हक्क मी मागितला आणि मी आयुष्यभर बोलत राहणार. अगं, एखाद्या जनावरासारखं जीवन त्यांना जगावं लागतं. उमा त्याच्याकडे बघत होती. तो बोलत होता. मोठ्या उच्चभ्रू वस्तीत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना दलित वस्तीतल्या यातना नाही समजत. एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या स्टेजवरनं बोलणं खूप सोपं, पण त्यापेक्षा अशा योग्य वेळी बोलून त्याचा फायदा होतो ना. जिथे जखम आहे तिथेच मलम लावली पाहिजे, नाहीतर त्याचा फायदा काय? सभेत टाळ्या मिळवण्यासाठी मोठमोठी वाक्य बोलून फायदा काय? जिथे पोट भरलेल्यांना पंचपक्वान्नांचं काय? पण जिथे पोटं उपाशी आहेत तिथे एक घास दिलाचं पाहिजे. यशवंतच्या सलग आणि दमदार बोलण्याकडे उमा सारखं बघत होती, ऐकत होती. त्याचा शब्द चातकासारखा गिळत होते. त्याचे विचार तेजस्वी होते, गरिबांना न्याय देणारे होते. ते ऐकत असलेली उमा स्तब्ध झाली, निरुत्तर झाली आणि पुन्हा त्याच्याकडे पाहतच राहिली.
श्रोते हो, हा होता गोंडर या कादंबरीचा 13वा भाग 14वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.